नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी सविस्तर. इस्रायल हमास युद्धाला 14 महिने उलटून गेलेत, मात्र अजूनही एकमेकांवरचे हल्ले प्रतिहल्ले थांबलेले नाहीत. वृद्ध, महिला, लहान मुलं अशा सर्वांचा या हल्ल्यांमध्ये बळी जातोय. त्यातच गाझावरील इस्रायली हल्ल्यात काही पत्रकारही ठार झालेत. यावरून इस्रायलवर जोरदार टीका होतीये. नेमकं काय घडतंय युद्धामध्ये पाहूया. हा आक्रोश सध्या गाझा पट्टीच्या नुसरत रेफ्युजी कॅम्पमध्ये रोजचाच झालाय. दर दिवशी होणाऱ्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये गाझा अक्षरशः बेचिराख होतंय. यात अनेक लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत अनेकांचा बळी जातोय. काल रात्री झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 10 जण ठार झाले आणि यात 5 पत्रकारांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. तर इस्रायली सैन्यानं हा दावा फेटाळलाय. आम्ही काही दहशतवाद्यांच्या गटाला लक्ष्य केलं असा प्रतिदावा इस्रायली सैन्यानं केलाय. नुसरत रेफ्युजी कॅम्पमधील अल अवदाह रुग्णालयाबाहेर एका कारवर हा हल्ला करण्यात आला. काही स्थानिक पत्रकार यावेळी त्यांच्या कर्तव्यावर होते. मात्र इस्लामिक जिहाद या हमासशी संबंधित दहशतवादी गटाच्या सदस्यांना आम्ही लक्ष्य केलं असं इस्रायली सैन्यानं सांगितलंय. हमासनं 7 ऑक्टोबर 2023 मध्ये केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत 45,000हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचं आकडेवारी सांगतेय. या जवळपास 141 पत्रकार आणि प्रसार माध्यमाच्या कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचं प्रोटेक्ट जर्नलिस्ट या समितीनं सांगितलंय. दरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलनं कोणत्याही परदेशी पत्रकाराला गाझामध्ये प्रवेश दिलेला नाही. आतापर्यंत 141 पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. यात 133 पॅलेस्टिनी, 2 इस्रायली आणि 6 लेबनीज पत्रकारांचा समावेश आहे. तर 49 पत्रकार जखमी आणि 2 पत्रकार बेपत्ता झाले. 75 पत्रकारांना अटक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे युद्ध सुरू झालं 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं दक्षिण इस्रायलच्या सीमेवर केलेल्या हल्ल्यानं. यात 1200 जणांचा मृत्यू झाला होता, तर 250 जणांना हमासनं ओलीस ठेवलं होतं. त्यातील 100 जण अजूनही गाझामध्ये असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र त्यापैकी अनेक जण मारले गेल्याचंही सांगितलं जात आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 14 महिन्यांच्या युद्धात 45,000हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागलाय. सतत सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे महिला, वृद्ध, लहान मुलं कोणीच सुरक्षित राहिलेलं नाही. मृतांमध्ये महिला, लहानग्यांचा समावेश अधिक असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलंय. मात्र मृतांपैकी किती सैनिक होते याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. तर या युद्धात आतापर्यंत लाखो नागरिक जखमी झाले. तर दुसरीकडे युद्धबंदीच्या चर्चांना इस्रायली हल्ल्यांमुळे प्रतिबंध होत असल्याचा दावा हमासकडून केला जातोय. इस्रायल जाणून बुजून हल्ले करून तहाची बोलणी टाळत असल्याचा आरोपही हमासनं केलाय. तर पॅलेस्टिनी संघटनाच या बोलण्यांमध्ये नवनवे अडथळे आणत असल्याचा पलटवार इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलाय. इथे कोणाला दोष द्यायचा याच्यापेक्षा हे युद्ध कशा पद्धतीने थांबवता येईल, हा संघर्ष थांबवून जी काही मानवी हानी होतीये ती कशी रोखता येईल याच्याकडे खऱ्या अर्थाने बघण्याची गरज आहे. बाहेरची राष्ट्र याच्यात हस्तक्षेप करतात का? तर करतात. अमेरिकेचा, पाश्चिमात्य राष्ट्रांचा इस्रायलला पाठिंबा आहे. रशिया, इराण किंवा या तत्सम राष्ट्रांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे. हे अशा प्रकारचे पाठिंबे चालू राहतील. परंतु प्रत्यक्षात जोपर्यंत ह्या दोन बाजू, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, मग पॅलेस्टाईनमध्ये हमास असेल, इतर कुठले गट असतील, हे जोपर्यंत आपसात संवाद साधत नाहीत आणि काहीतरी मार्ग शोधत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारताने ह्याच प्रकारची डिमांड, ह्याच प्रकारची मागणी सातत्याने केली आहे की इथे कोण दोषी आहे, कोणी हे युद्ध पहिल्यांदा सुरू केलं, अशा प्रकारची भूमिका न घेता हे युद्ध थांबण्याची गरज आहे. इथे जी काही जीवितहानी होती आहे, मानवी हानी होती आहे, ही थांबण्याची गरज आहे. ह्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज आहे. ही भारताची भूमिका पूर्वी पण होती, आज पण आहे. कारण शेवटी कोणाची बाजू घ्यावी ह्याला महत्त्व नाही, ही जीवितहानी थांबवण्याची गरज हे भारत सतत सांगत आहे. दरम्यान रोजच्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त होतीये. रहिवासी इमारतींनाही लक्ष्य केलं जातंय. रोजच मृत्यूची टांगती तलवार लटकत असल्यानं आतापर्यंत 90% नागरिकांनी त्यांची घरदारं सोडली आहेत. अनेकांनी किनाऱ्यालगतच्या कॅम्पमध्ये आसरा घेतलाय. मात्र हा आसरा अगदीच तुटपुंजा ठरतोय.
इस्रायली हल्ल्यांपासून जीव वाचवताना या नागरिकांना प्रतिकूल नैसर्गिक वातावरणालाही तोंड द्यावं लागतंय. थंडी वाऱ्यानं आणि भुकेनंही इथल्या नागरिकांना रोजचा दिवस रात्र काढणं कठीण होत चाललंय. तर दक्षिण गाझामध्ये तर प्रतिकूल हवामानामुळे 3 लहानग्यांचा मृत्यू झालाय. त्यातच विस्थापितांसाठी होणारी मदतही इस्रायलनं अडवून ठेवल्याचा दावा केला जातोय. यात अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचाही समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.